पुणे जिल्ह्याचा पूर्ण उद्धार व्हावा यासाठी आता रेतनासाठी ओळू हे कसं काय तुम्हाला म्हणजे डोक्यामध्ये आयडिया कशी आली? सर रेतनासाठी वळू आणायचा विषय असा झाला की ज्यावेळेस आम्ही पालखीची बैल पहिले आणली मोठ्या मापाची, म्हणजे बैल आजोबांकडं, माझ्या आजोबांकडे 8-8 बैल असायची. त्याच्यानंतर ज्यावेळेस वडिलांकडे कारभार आला त्यावेळेस वडील 4-4, 6-6 बैल सांभाळायचे. आणि माझ्याकडे जेव्हा आलं त्यावेळेस म्हणजे 16 वर्षापूर्वी पालखीला आमचं नंबर लागला होता, ज्यावेळेस माझे वडील होते, वडिलांनी बैल आणली होती. त्याच्यानंतर आता पुन्हाच एकदा आमच्या अध्यक्षांनी वगैरे पुन्हाच एकदा 1-2 वर्षापूर्वी माझं नाव घेतलं. त्याच्यानंतर मग मी ठरवलं, म्हटलं बैल आणताना आपल्याला मोठ्या मापाची बैल आणली की जेणेकरून आपल्याकडे एवढा मोठा बैल बघायलाच भेटत नाही. बरोबर. ती बैल ज्यावेळेस घ्यायची होती तेव्हा आम्ही खूप फिरलो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही कर्नाटक, हुबळी, इकडे तिकडं खूप फिरलो, खूप जोड्या पाहिल्या. म्हणजे तेव्हा विचार केला, अरे म्हणजे यांच्या तुलनेत आपल्याकडं काहीच नाही असं. मग त्यावेळेस बाजारला वगैरे आम्ही जायचं ना, त्यावेळेस मग त्या वासरांच्या किमती गगनाला भिडल्यात आता सध्या. आणि त्याच्यानंतर आपल्याकडं म्हणजे एक फॅसिलिटी आपण काय म्हणतो, एक हेच झालेलं आहे की जे पुण्याकडलं गिऱ्हाईक गेल्यानंतर दाम डायरेक्ट दुप्पट होतं. बरोबर आहे. किंवा किंमत तर डायरेक्ट 2 पट 3 पट किंमत सांगणार. आणि आपल्या लोकलनं कसं आहे, आपल्या लोकांना ॲग्रेसिव्ह वस्त्र दिसल्यानंतर, गरम चप्पल दिसल्यानंतर आपले लोक काही पण रुपयाला वस्त्र घेतात. त्यांची आपल्या लोकांची इच्छा असते वस्त्र पळल हे असतं. मग मी विचार केला, म्हटलं मग आपण हे वस्त्र इकडं पैदा होतात तर मग आपण का. मग त्याच्यानंतर मग थोडंसं आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे आपले बोदगे साहेब जे आहेत, साहेबांचं आम्हाला काय मार्गदर्शन असतं. आणि मग थोडंसं मार्गदर्शन घेतलं अनेक मंडळींचं. म्हटलं जर एखादा जातीवंत ओळू आणला तर ती पैदास आपल्याकडे पडू शकते. आता आपल्याकडे भरपूर प्रमाणात काही ओळू आहेत, पण ओरिजिनल ते ओरिजिनल जात पोत सगळं, त्याची आई वडील बाप वंशाळा आपण जे म्हणतो प्रॉपर काम. मग त्याच्यामुळे प्रॉपर म्हणून मग फुल जातीचे ओळू आणले. म्हटलं मग ह्याच्याने आपल्याकडं चांगली पैदास पडेल. आणि जे आपलं पब्लिक आहे जे बाहेर जाते, आज एका गाडी मालकानी किंवा शेतकऱ्यांनी, आता काही शेतकऱ्याकडे आहे काहींकडे नाही, पण चांगली एखादी खिल्लार गाई सांभाळली, चांगली या ओळूकडून रेतन केलं तर आज तेच वासरू आपल्या घरी आपल्याला, आपण म्हणतो ना आता सध्या इंस्टाला वगैरे ट्रेडिंगला भरपूर रील आहेत का, घरी तयार झालेला बैल व्हायला जात नाही, त्याप्रमाणे आपण घरी बैल बनवू शकतो. तो एक आम्ही ती गोष्ट लक्षात घेऊन हे ओळू आणायचं ठरवलं. बरं, आता मला सांगा, जो पलीकडला आहे तर तो काय किमतीला आणला होता आपण? तो आपण तिथं आपल्याला 2.25 लाख रुपयाची खरेदी होती. हो. आणि जो मधला आहे आता जो छोटा आहे, हा तो आता 21 ला घेतलाय. आणि आदत आहे. आणि हा सलगर कोणता, हा काळा ना, 2.5 लाख रुपयाला घेतला होता. कलर मुळे थोडस. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी संतोष आणि स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज शैलेश भाऊ आहेत, यांनी 3 नामांकित आपल्याकडं न दिसणारे मोठ्या मापाचे जे वळू आहेत तर ते आणलेले आहेत. त्यांच्याकडनं गाई तुम्हाला रेतन जर करून घ्यायचे असतील तर तुम्हाला लोकेशन सांगतो. आता यांच्याकडनं त्यांनी सांगितलं, त्यांच्यातोडून कोकणातनं गाई इथं भरायला येतात, मुरमाड, ठाणे ह्या साईडनं रेतन करण्यासाठी गाई इथं येतात. तर आपल्या पुणे जिल्ह्यातल्या गाई सुद्धा इथं येऊ शकतात. तर भाऊ, लोकेशन काय आहे? लोकेशन सांग. आपलं लोकेशन आहे ओतूर. तर यायचं इकडं कल्याण साईडने जर यायचं झालं तर माळशेज घाट सोडल्यानंतर एक 30-35 किलोमीटरवरती ओतूर गाव आहे. ओतूर गाव लागतं. त्याच्यानंतर इकडं संगमनेर वगैरे, संगमनेर किंवा अहिल्यानगर वरनं जर यायचं झालं तर आळे फाट्यावरनं ओतूर 16 किलोमीटर आहे. आणि नारायणगावरनं म्हणजे पुणा साईडने जर यायचं झालं पुणा साईडने तर नारायणगावरनं ओझर गणपती, आणि ओझर गणपतीपासून एक 7 किलोमीटर अंतरावरती आपलं घर आहे, 2 मिनिटात. तर मित्रांनो, जाणून बुजून आता मागाशी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लोकेशन पण दिलेले, चुलांगण हॉटेलच्या बरोबर समोरासमोर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जरा आगळा वेगळा बैलगाड्याचा
वेगळा आणि हा वेगळा. जर हा असेल तर बैलगाडी चालतील, नाहीतर मग काहीच नाही. धन्यवाद. तुला एवढा सवय लावरानी बेदी तुला नाटकात खाली धरून तुला पाळलाय काय तुम्ही दो पाळलाय आत्तेवानी गडीन तुला शेळी एवढा बैल धरता येईना. तर भाऊ लोकेशन पत्ता आपलं लोकेशन आहे मुक्काम पोस्ट ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. ओतूरला यायचं झालं तर कल्याणवरून जर यायचं असेल तर कल्याण मार्गे निघाल्यानंतर माळशेज घाट सोडल्यानंतर 31-35 किलोमीटर ओतूर लागतं. त्याच्यानंतर संगमनेर, नाशिक, सिन्नर या बाजूने आणि अहिल्यानगर बाजूने जर यायचं झालं तर आळेफाट्या सोडल्यानंतर 16 किलोमीटर ओतूर आहे. पुन्हा साईडने पुन्हा चाकण, आळंदी त्या साईडने जर यायचं झालं तर नारंगावरनं ओझर गणपती आणि ओझर गणपतीपासून 8 किलोमीटर ओतूर आहे. ओतूरला आपल्या तिथं एक ओतूरच्या अलीकडच म्हणजे ओतूर मध्येच आपला मोबाईल नंबर 9665 27 83 79. आणि आता स्वतःच तुमच्या दावणीला पण आता एवढ्या 4-4, 5-5 गायी आहेत. या गायी ह्या बैलांपासून भरलेल्या ह्या कालवडी आहेत. तर यांचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहेत, तर तुम्ही पहा यांच्यामध्ये किती चप्पळपणा आहे. जर ह्या कालवडींमध्ये एवढा चप्पळपणा आहे तर वासरांमध्ये किती चप्पळपणा असतो. आपल्याकडे आता याच्या 3 गायी आहेत. आता एक गाय ही गाय चालू आहे, तिची ती बच्ची आहे. अच्छा. आणि ही ती काळ्याची मुलगी आहे. ही जी बच्ची दिसते आपल्याला सफेद कलरची, ही वाईट, ही त्याची सिद्धापूर खाणीचा जो आहे राजा त्याची बच्ची आहे. आणि ही जी आहे ती काळ्याची आहे. ती आपल्याकडे ही जी काळी गाय आहे हिला झालेली. म्हणजे अगदी सांगायचं म्हणजे आपल्याकडं आता समजा ही गाय आहे, ही आपल्याकडे गाभ आहे 6 महिन्याची, मोठ्या मापाची गाय आहे. ही 6 महिन्याची गाभ आहे. पण अजून तिला बच्चा. पण आपण ज्या म्हणतो आपल्याकडे ज्या आहेत गाय, आपण कसं होतं आपल्याकडे फुल ज्या जातीच्या गायी आहेत आपल्याकडे कमी आहेत. आपल्याकडे थोड्याशा गावरान गायी आहेत. तर त्यांना सुद्धा आपल्या बैलांचं रेतन केल्यानंतर, वळून कडनं रेतन केल्यानंतर एवढी छान वासरं होऊ शकतात. म्हणजे हा जिवंत उदाहरण आहे. हो, हे जिवंत उदाहरण. आणि तरी आता अजून 2 वासरं होती. त्या गायी मग मध्ये दिल्यामुळं मित्र होते, त्यांना आवडले होते, त्याच्यामुळे ते गोरे होते दोन्ही पण, ते त्यांनी नेले. तर आता येताना तर तुम्ही पत्ता वगैरे तर सांगितलाय, मोबाईल नंबरही दिलाय. तर मित्रांनो एकदा जरूर भेट द्या. ज्यांच्याकडे गायी आहेत त्यांनी जरूर भेट द्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. प्रथम तुमच्या नावाचा परिचय द्या. माझं नाव शैलेश धनंजय तांबे, मुक्काम पोस्ट ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बरं, आता मला सांगा, गाडा मालक
त्याच्यानंतर आता रयत्नासाठी वळू आणि थोडक्यात तुमच्या गावचा जो परिचय जो आहे संतांची भूमी तर त्याच्यासाठी थोडीशी माहिती द्या. सर सांगायचं म्हटलं तर आमचं गाव म्हणजे आमच्या गावाला जुन्या काळात आजचं ओतूर आणि जुन्या काळातलं उत्तमापूर असं आमच्या गावाला संबोधलं जायचं. आमच्या गावात जगद्गुरू तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराजांची समाधी आमच्या ओतूरमध्ये कप्रतिकेश्वर भगवानाचं शिवलिंग मंदिर मोठं आहे. आता श्रावण महिन्यात आमच्या गावात पूर्ण एक महिना यात्रा चालते. असं आमच्या गावाला एक वसा आणि वारसा लाभलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावातून दरवर्षी पंढरपूरला चैतन्य महाराजांचा पालखी सोहळा हा रथ 2 बैल या स्वरूपात आणि अनेक भक्तगण वारकरी यांच्या सर्वांच्या सहकार्याने मोठा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होत असतो. थोडक्यात ह्या बैलांची जी आहे तर माहिती द्या, जात वगैरे सांगा. तर बैलाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता आपला सिद्धापूर खाणीचा बैल आहे. हा, सिद्धापूर खाणीचा बैल हा आपण जो सिद्धापूर खाणीचा जो आता तांडूरचा राजा जो होता हा. ज्याचं थोड्या दिवसापूर्वी निधन झालं, निरंजन. त्याचा मुलगा आहे हा. आपण त्या तांडोर शेजारीच लेंगरे म्हणून गावे सॉरी रेड्ड म्हणून गावे रेड्ड त्या रेड्ड्यामधनं आपण हा बैल घेतला होता. एक 2.5-1 वर्ष झाले या बैलाला घेऊन. त्याच्या आधी आपल्याकडे मोठ्या मापाची पालखीची बैल होती. ती पालखीची बैल बघायला जात असताना आम्ही कर्नाटक, जत, खरसोंडी आणि बागांमध्ये फिरलो. ती बैल बघायला जात असताना आम्हाला मग त्या बैलांची म्हणजे आधीपासूनच आवड होतीच बैलगाडा शर्यतीची बैलांची, पण मोठ्या मापाची बैल आणली. त्यानंतर मग वळू क्षेत्रात म्हटलं आपण थोडं ब्रीडिंग वरती आणि खिल्लार संगोपन आपल्याकडे थोडं जास्त झालं पाहिजे. खिल्लार गाई सांभाळल्या पाहिजेत, उत्पत्ती चांगली झाली पाहिजे, पैदाशी चांगली पडली पाहिजे. त्या अनुषंगाने मग आम्ही ठरवलं की वळू घ्यायचंय. मग आम्ही हा पूर्ण जातीचा आणि सर्व गुण संपन्न असलेला सिद्धापूर खाणीचा वळू आम्ही हा घेतला. तर आता याचं वय वगैरे किती असेल काही अंदाज? याचं वय आता हा 6 दात झालेला आहे आपल्याकडं. हा. आपण आणला तेव्हा तो म्हणजे त्याने 5वा दात पाडला होता. त्याच्यानंतर मग आता 6 दात बैल झाला. याची खासियत थोडीशी सांगा बरं. खासियत म्हणजे एकदम चपळ हा. आणि गरम रक्ताचा आणि कायम डरकी त्याची चालूच असते. आणि तशी आता जवळजवळ वासरं पण भरपूर आपल्याकडे पडली आणि वासरं शर्यतीला चांगल्या पद्धतीने वासरं पळतात. गती आहे, चपळ आहेत वासरू आणि सगळ्यात महत्वाचं वासरं देखणी आहेत. तर आता तुम्ही बैलगाडा मालक ह्या हिशोबाने तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जे गाड्याच्या बैलांसाठी पाहिजे तर ते सगळं गुण संपन्न याच्यामध्ये आहे. आता विषय असा आहे की आपण ऍक्च्युली बैल आणायचा आपला एक उद्देश होता. एक आपल्याकडं पैदाशी चांगल्या पडल्या पाहिजेत आणि मेन पॉईंट आपल्याकडं बैलगाडा शर्यतीला वासरही पळाली पाहिजे. म्हणून आपण गरम रक्ताचा आणि म्हणजे आपण म्हणतो ना आपण म्हणजे बैलगाडा शर्यतीला आपलं ज्यावेळेस गाडा मालक वासरं घेतात वासरं तेच पाहतात, चप्पळ पाहिजे, गरम पाहिजे, शरीराला बांधेसूद वासरू पाहिजे. त्याचप्रमाणे ही बैल गरम आहेत आणि आपण गरम रक्ताचीच बैल आणले. आता वळू क्षेत्रात खूप बैल अशी की अगदी हात लाव. आता हे बघा तुम्ही म्हणजे मला सुद्धा अजून बैलांनी जवळ हात लावून दिलेला नाही म्हणजे. आणि वळू क्षेत्रात एवढे गरम बैल पाहिजेत तेव्हा पैदाशी चांगल्या पाहिजे. म्हणून आपण ही गरम रक्ताची आणि चपळ बैल बघून आणलेली आहेत पैदाशीसाठी. आता हा बच्चा आहे, हे वासरू आत्ता घेतलंय आपण. एक 8-15 दिवस झाले असतील. आदत आहे बच्चा. आता आमच्याकडे काय झालेलं आहे, आमच्याकडं आपण हा आणल्याच्या नंतर आपण तो सलगर काळा मोर आणला. सलगर काळा मोर आणल्याच्या नंतर मुलं म्हणजे गोपालकांची रिक्वायरमेंट झाली की आम्हाला अजून कलर पाहिजे ना. आणि आमच्याकडे थोडा काळा मोरा तांबडा 2 कलर लई म्हणजे लोकांना आवडतात किंवा आवताच्या शेती कामासाठी जोड सुद्धा लोक आमच्याकडे कलर वापरतात. म्हणून शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की म्हणून मग जातीचं वासरू माझ्या मित्रांनी खरेदी केलं होतं. मग आपण त्याच्याकडनं आणलंय. आता तो आदतच आहे तरी आता म्हणजे
रेतनासाठी चालू केलाय शेतकऱ्यांच्या आग्रह हे हरणे किल्लर आहे हो हरण्या किल्लर मध्ये येतं आणि सर्व गुण संपन्न आहे त्याचा कलर वगैरे फुल इकडनं बाकर आहे का? हा. चेहऱ्याला एकदम गरम फुल गरम रक्ताचं आहे. आता याच्या काही गाई वगैरे भरल्यात का? हो याच्याकडनं आता आपण आणून जवळजवळ माझ्या मते 15-16-17 दिवस झाले समथिंग. त्याच्याकडनं जवळजवळ 9-10 काही झाले बरं. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा हा. ओरिजिनल सलगर म्हणजे सलगर खाणीचा जो गजा आहे वाकड्या नाकाचा हा. त्याचा मुलगा आहे. अच्छा. म्हणजे ओरिजिनल त्याचा मुलगा हा बैल कुकटोळीत होता. हा. आमचे मित्र अजय भाऊ आहेत, पडुळकर हा. त्यांच्याकडे होता. आपण त्यांच्याकडनं आणलाय आणि ओरिजिनल म्हणजे अगदी वाकड्या नाकाचा जो बैल आहे पिंटू माळींचा अगदी पिंटू दादांना माहितीच. आता पिंटू दादांनी सुद्धा मुलाखतीत सांगितलेले की माझ्याकडं जो बैल आहे गजा त्याचे 2 ओळू आहेत. एक आपले शीतलदादा रुपनर आहेत त्यांच्याकडे आहे आणि एक शैलेश तांबे म्हणून ओतूर त्यांच्याकडे गेलेलं आहे. हे स्वतः पिंटू माळींनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं. बरोबर बरोबर. आता याची खासियत सांगा बरं जरा. याची खासियत म्हणजे हा प्रचंड याडा. हा. प्रचंड याडा म्हणजे याला अजूनपर्यंत जवळ धरायचा विषयच नाही. पण धुवायचं म्हटलं तरी 4-4 कास्त्रे लावून फक्त लांबूनच पाणी मारायचं. जवळ जायचं नाही, हात लावायचा नाही आणि माप पूर्ण माप. हा. तुम्ही बघता आता मला पण एवढे हाईटला आहे तो तरी आणि लई याडा म्हणजे खूप अग्रेसिव्ह. आता त्याची वासरू आहे तिथं आपल्या त्याचं एक 3.5 महिन्याचं वासरू आहे. 3.5 एवढं टॉप वासरू पळते. 1.5 लाख रुपयाला वासरू मागितले म्हणजे त्याची पैदाच फेल नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना 2 रुपये भेटणार आहे. त्याचा आखीव रेखीवपणा शिंग बांधा त्याचा आणि देखना पण खूप दिसतोय. देखना पण आणि ओरिजिनल त्याचा जसा काळा मोरा कलर आहे हा. तो ओरिजिनल कलर वासरांमध्ये भरपूर वासरांमध्ये त्याचा ओरिजिनल कलर उतरलेला आता आहे. घेतलेले किती दिवस झाले याला? आता याला जवळजवळ आपण 1.5-2 वर्ष झाले असतील याला घेतलेला. आणि 1.5-2 वर्षामध्ये किती गायी काढल्यात? गायी आता यांनी जवळजवळ 800 गायी काढल्या असतील. हा ना? मग त्यांचं काही रिस्पॉन्स वगैरे आला असेल? हो भरपूर रिस्पॉन्स आधी. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे ज्या गायी येतात ना खूप लांबून गाय येतात. अगदी पार नाशिक, सिन्नर, मनमाड इकडून खाली कल्याणवरनं अलिबागवरनं. आता अलिबागला जवळजवळ आपल्या 10 ते 12 गायी भरून गेलेल्या आहेत. इथे इकविरावरनं त्यांची वासरं सुद्धा पडलेली आहेत चांगल्या प्रकारची वासरं. आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय झालेलं आहे गोपालकांना शेतकऱ्यांना रिस्पॉन्स चांगला भेटलेला आहे. त्याच्यामुळे आता तांबडा वळू सुद्धा आणायचं कारण तेच झालं का या दोघांचा रिस्पॉन्स चांगला भेटलेला आहे. रिझल्ट आलेला आहे लोकांना नाही का. मग त्याच्यामुळे लोक खूप लांबवरून येतात. दाती वगैरे कसं आहे काय? दाती हा पण आता 6 दात झाले. हो.